विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी श्रीमती पवार, हडस हायस्कूल नागपूर। बाळांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील 9वी कविता आश्वासक चित्र ही कविता बघणार आहोत। या कवितेच्या कवयित्री आहेत नीरजा। 1960 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे। स्त्रीवादी कवयित्री, कथालेखिका म्हणून त्या ओळखल्या जातात। त्यांचे निरण्वय, वेणा, श्री गणेशा, निरर्थकाचे पक्षी ही कविता संग्रह प्रकाशित झालेली आहे। जे दर्पणी बिंबले, ओल हरवलेली माती ही त्यांची कथासंग्रह प्रसिद्ध आहेत। महाराष्ट्र शासनाच्या कवी केशवसूत, इंदिरा संत तसेच भैरू रतन दवाणे पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्या सन्मानित झालेल्या आहेत। बालमित्रांनो, या कवितेमध्ये कवयित्री नीरजा यांनी आश्वासक चित्र रेखाटलेलं आहे। या कवितेमध्ये त्यांनी स्त्री पुरुष समानता यावर त्यांनी अभ्यास केलेला आहे। समाजात वावरत असताना त्या बघत आहेत की माझा देश स्वतंत्र झाला, माझ्या देशाची स्वतंत्र अशी राज्यघटना, भारतीय राज्यघटना, आमचं भारताचं संविधान लिहिण्यात आलं आणि आमच्या या संविधानाने आम्हाला समानतेचे अधिकार दिले। स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता अनेक मूल्य आहेत आणि त्यापैकी समानतेचं मूल्य सुद्धा आमच्या भारतीय राज्यघटनेने आम्हाला दिलं आणि स्त्री आणि पुरुष असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता समाजामध्ये आपण वावरायला लागलोत। पण कवयित्रीच्या मनामध्ये मात्र या क्षणाला प्रश्न पडतो आहे की खरोखरच, कारण एक दृश्य त्या आपल्या खिडकीतून, झरोक्यातून बघत आहेत। तिथे लहानशी मुलगी पण खेळते, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून ती मुलगी खेळते। तिचा खेळ वेगळा आहे, कारण ती भातुकलीचा खेळ ती खेळते आहे, भातुकलीचा लहानसा संसार तिने मांडलेला आहे। आणि तिच्याच शेजारी त्या मुलीच्या समोर एक मुलगा मात्र चेंडू खेळतो आहे। आकाशामध्ये तो वर उंचावर चेंडू उडवतो आहे आणि अलगद आपल्या कुंजळीमध्ये तोही झेलतो आहे। इथे समाजातील विषमता कवयित्रींना दिसते आणि म्हणून या कवितेतून त्यांनी आज नाही तर उद्याला नक्कीच ही स्त्री पुरुष समानता नक्कीच येईल असं आश्वासक चित्र त्यांनी या कवितेतून रेखाटलेलं आहे। आश्वासक चित्र या कवितेमध्ये स्त्री पुरुष समानतेचं एक आश्वासक चित्र कवयित्रीने रेखाटलेलं आहे आणि हे चित्र प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास त्यांनी या कवितेतून व्यक्त केलेला आहे। आणि या कवितेतून व्यक्त झालेला हा विचार हा सार्वकालिक आहे, स्वतःपुरता हा विचार मर्यादित नाही। म्हणजे मी आणि माझं कुटुंब आणि माझ्या कुटुंबामध्ये असणारी स्त्री पुरुष समानता एवढाच अर्थ इथे अभिप्रेत नाही। हा जो विचार आहे, हा स्त्री पुरुष समानतेचा हा विचार हा सार्वकालिक आहे, कारण स्त्री पुरुष समानतेचं मूल्य रुजवणारी ही चिंतनशील कविता आहे बाळांनो। आणि कवयित्रीने या कवितेतून चित्रित केलेलं जे स्त्री पुरुष समानतेचं मूल्य आहे ते आम्हा या विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावं, ते रुजावं या उद्देशाने पाठ्यपुस्तकामध्ये ही कविता आश्वासक चित्र ही कविता कवयित्री नीरजा यांनी आपल्याला अभ्यासाला दिलेली आहे। बालमित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला ही मी कविता म्हणून दाखवते आणि नंतर या कवितेचा तुम्हाला शब्दशः अर्थ सांगते आहे। कविता ऐका। मराठीचं पाठ्यपुस्तक तुमच्या जवळ असेलच असं मी गृहीत धरते आणि कविता तुमच्या समोर सादर करते। बघा, कवितेचं नाव आहे आश्वासक चित्र।
कवयित्री आहेत नीरजा. कवयित्री म्हणतात, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाचीच. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. ती मांडीवर घेते बाहुलीला. एका हातानं ठोपतत तिला चढवते आधन भाताचं भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर. बाजूला खेळतो आहे एक मुलगा हातात चेंडू घेऊन. खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे. तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील? मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून म्हणते ती, आता तू. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम आणि मग शोधतो पातेलं भाजीसाठी. हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. अशी ही कविता बाळांनो. कवितेचं नाव आश्वासक चित्र आणि कवयित्री आहेत नीरजा. 1960 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. आता कवितेचा अर्थ बघूया. कवयित्री म्हणतात की तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी. की मी माझ्या घराच्या झरोक्यातून, मी माझ्या घराच्या खिडकीतून बघते की या तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून, आश्रयाला बसून एक मुलगी खेळते आहे केव्हाचीच. मी केव्हापासून तिला बघते आणि मी रोज तिला बघते आहे. ती रोज आपल्या या तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून आपला भातुकलीचा खेळ खेळते आहे. आणि समोर ती मुलगी काय करते, कोणता खेळ खेळते बाळांनो? ती आपली बाहुली तिने हातात घेतलेली आहे. इकडे आपला भातुकलीचा संसार तिने मांडलेला आहे. ती बाहुलीला प्रथम आपल्या मांडीवर घेते आहे आणि झोपवते आहे. बाहुलीला झोपवताच ती चुलीवर स्वयंपाक सुद्धा करते आहे, पाल्याची भाजी पण करते आहे, भातासाठी आधण पण ठेवते आहे. आणि हा भातुकलीचा खेळ कवयित्री नीरजा आपल्या घराच्या झरोक्यातून, खिडकीतून रोज बघते आहे. आणि तिच्याच सोबतीला समोर असणारा एक मुलगा तोही खेळतोय. बाजूला खेळतो आहे एक मुलगा. कोणता खेळ खेळतोय? हातात चेंडू घेऊन. आणि हा चेंडू घेऊन खेळणारा मुलगा खेळताना कवयित्रीला दिसतो आहे आणि भातुकलीचा खेळ जिने मांडलेला आहे ती लहानशी मुलगी सुद्धा कवयित्रीला दिसत आहे. आणि कवयित्रीच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की ही समाजामध्ये असणारी ही विषमता केव्हा दूर होईल? म्हणजे एकीकडे ही स्त्री म्हणजे ही मुलगी ही आपली भातुकलीचा खेळ खेळते आहे आणि पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये वावरणारा हा मुलगा मात्र आपला पुरुषी खेळ खेळतो आहे, चेंडू खेळतो आहे. आणि चेंडू खेळत असताना हा मुलगा काय करतोय? वर आकाशात उंचावर चेंडू उडवतोय आणि अलगदपणे तो आपल्या ओंजळीमध्ये हातात झेलतो पण आहे. मुलगी बिचारी आपली कौतुकाने त्याच्याकडे पाहतच राहते. आणि त्याच्याकडे पाहत असतानाच आपला इकडे जो तिने भातुकलीचा संसार मांडलेला आहे, खेळ मांडलेला आहे,
थोडा वेळ ती आपल्या हातातली बाहुली बाजूला ठेवून देते आणि त्या मुलाजवळ जाते. मुलगा तिच्याकडे बघतो, म्हणतो, तू खेळशील? तुला नाही जमणार आहे, तुला हे नाही जमणार, कारण तुझं हे क्षेत्रच नाही आहे. कारण पुरुष प्रधान संस्कृतीने त्या मुलावर ते संस्कार केलेले आहेत की मुलगी ही वेगळी आणि मुलगा हा वेगळा, हिचे खेळ वेगळे, याचे खेळ वेगळे. हिला घरामध्ये कुटुंबामध्ये मिळणारी वर्तणूक वेगळी आणि याला मिळणारी वर्तणूक वेगळी. म्हणजे घरात राहत असतानाही सुद्धा हा मुलगा काय बघतोय? घरात असणारी विषमता बघतो आहे आणि तेच संस्कार त्या बालमनावर झालेले आहेत. आणि म्हणून तो मुलगा म्हणतो त्या मुलीला की तू भाजी बनव छानपैकी पाल्याची, तू तेवढंच करू शकते, तुला नाही जमणार आहे. पण ती मुलगी मात्र तेवढ्याच आत्मविश्वासाने म्हणते की मी दोन्ही करू शकते एकाच वेळे. तू करशील? मुलगा मात्र ती जेव्हा असं म्हणते तेव्हा एकदम तिच्याकडे आश्चर्याने बघतो की बापरे, म्हणजे तू दोन्ही करू शकणार आहे? म्हणजे हा खेळही तुला खेळता येतो आणि माझ्यासारखा चेंडू सुद्धा तुला आकाशात उंचावर उडवता येईल? ती मुलगी म्हणते हो, मला जमेल, मी हे दोन्हीही करू शकते एकाच वेळी. आणि असं म्हटल्यानंतर तो मुलगा तिला आपला चेंडू तिच्या हातात देतो. ती मुलगी चेंडू हातात घेते आणि उंचावर आकाशाला भिडून येईल की काय एवढ्या उंचावर ती चेंडू फेकते आणि अलगद आपल्या उंजळीमध्ये झेलते सुद्धा. मुलगा एकदम आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघतच राहतो. आणि मग ती मुलगी म्हणते, आता मला जे जमलंय, मी ज्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला साध्य केलेल्या आहेत, आता तुझी बारी. तुलाही सुद्धा माझ्यासारख्या ह्या दोन्ही गोष्टी जमल्या पाहिजेत. तो काय म्हणतो, ठीक आहे, मी पण करतो. कवयित्री नीरजा आपल्या घराच्या झरोक्यातून हे सगळं बघते. मग मुलगा काय करतो? मुलगा येतो, त्या बाहुलीला आपल्या मांडीवर घेतो आणि झोपवतो तिला. पहिल्यांदा प्रथम तिला झोपवतो आणि ती झोपली की तिला अलगद उचलून बाजूला ठेवतो आणि मग भाताचा आदन बांधण्यासाठी पातेलं शोधतो. कवयित्री बघतात आणि कवयित्रीच्या मनामध्ये विचार येतो की नाही जमायचं त्याला हे, म्हणजे आज नाही जमत आहे त्याला, पण उद्याला मात्र नक्कीच त्याला ते जमेल, हा विश्वास कवयित्रीला वाटतो. म्हणजे आज कदाचित त्याला ते जमत नसेल, कारण आज त्याच्यावर ते संस्कार नाही होत आहेत, पण कळत कळत बदल हा निसर्गाचा नियम आहे, हे परिवर्तन होईल. समाजामध्ये असणारी ही विषमता, स्त्री पुरुष विषमता, ही समाजामध्ये असणारी विषमता हळूहळू दूर होईल आणि एक ना एक दिवस तरी स्त्री आणि पुरुष ही विषमता संपून तिथे समानता उदयाला येईल. म्हणजे आज जे त्या मुलाला काम जमत नाहीये, ते काम नंतर मात्र हे दोघंही सोबत राहून करतील, असा आत्मविश्वास. आणि म्हणून कवित्री म्हणतात की हळूहळू शिकेल तो हे. आज त्याला ते जमत नाहीये, पण उद्याला मात्र नक्कीच त्याला ते जमेल. आणि म्हणून माझ्या घराच्या झरोक्यातून हे सारं चित्र मला दिसतंय. आज मी जे बघते आहे ते विषमतेचं चित्र आहे, पण मला मात्र अगदी विश्वास आहे, आत्मविश्वास आहे की एक ना एक दिवस तरी हे चित्र पूर्णपणे बदलल्याशिवाय राहणार नाही. एक दिवस समाजामध्ये ही समानता प्रस्थापित होईल, हा विश्वास आहे. आणि म्हणून कवयित्री म्हणतात की मला मात्र या आजच्या विषमतेमध्ये उद्याची काय दिसते? समानता दिसते. एक आश्वासक चित्र मला दिसते आहे. म्हणजे जिथे मुलगी आणि मुलगा हे दोघेही सारखे खेळ खेळताना दिसतील. म्हणजे भातुकलीच्या या खेळामध्ये, तिच्या त्या संसारामध्ये पुरुष स्त्रीला मदत करेल
आणि स्त्री सुद्धा एवढी कर्तबगार बनेल की तेही सुद्धा पुरुषाचे काम सहजतेने करायला लागेल. समाजामध्ये ही समता नक्कीच एक ना एक दिवस तरी पुढे प्रस्थापित होईल. म्हणजे हा आजचा जो भातुकलीचा खेळ आहे, तो भातुकलीचा खेळ आज जो दिसतो आहे तिथे फक्त एक स्त्री राबताना दिसणार नाही, तर तिच्या सोबतीला पुरुष सुद्धा तिच्या मदतीला असेल आणि दोघंही मिळून ते आपला संसार आनंदाने थाटतील. हा आत्मविश्वास, हा विश्वास, हा उद्याचं आश्वासक चित्र कवयित्रीने इथे रेखाटलेलं आहे. आणि म्हणून कवयित्री म्हणतात की माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळले जातील सारेच खेळ. म्हणजे कोणत्याही प्रकारचा खेळ असो, म्हणजे पुरुषांसाठी वेगळे खेळ आणि स्त्रियांसाठी वेगळे खेळ, असं दृश्य यापुढे दिसणार नाही. स्त्री सुद्धा क्रिकेट खेळताना दिसेल, स्त्री सुद्धा विदेशी खेळ खेळताना दिसेल, स्त्री देशी खेळ खेळताना सुद्धा दिसेल. आणि बाळांनो, कवयित्रींनी त्यावेळेला रेखाटलेलं हे आश्वासक चित्र आज जर आपण बारकाईने समाजाचं निरीक्षण जर केलं तर हे संपूर्णपणे आपल्याला परिवर्तन झालेलं दिसतं. म्हणजे कवयित्री नीरजाताई ज्या आहेत त्यांचं जे स्वप्न होतं, त्यांचं जे आश्वासक चित्र त्यांनी त्यावेळेला कवितेतून रेखाटलेलं होतं, ते चित्र त्यांचाच आपल्याला पूर्ण झालेलं दिसतं. आणि म्हणून म्हणजे माझ्या घराच्या खिडकीतून मला भविष्यातल्या जगाचं उत्साहवर्धक चित्र दिसते आहे असं मला वाटतं. आणि म्हणून उद्याच्या या जगात स्त्री आणि पुरुष असा कोणताही भेदभाव न करता सारेच खेळ एकत्र खेळले जातील. आणि आपण प्रत्यक्ष बघतोय की आज कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सारेच खेळ एकत्र खेळले जातात. म्हणजे कवयित्री नीरजाताई यांनी बघितलेलं जे स्वप्न होतं किंवा त्यावेळी त्यांनी जे रेखाटलेलं आश्वासक चित्र होतं, ते चित्र आज साकार झालेलं दिसतंय. समजली बाळांनो कविता? समजली असेलच, कारण सोपी कविता आहे, साधी सोपी आणि सरळ कविता आहे. शब्दसुद्धा अगदी साधे आहेत, शब्दांचे अर्थ सहज आपल्याला समजतील असे आहेत. अशी ही कविता. कवितेचं नाव आश्वासक चित्र आणि कवयित्री आहेत नीरजाताई. धन्यवाद बाळांनो.